नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. इथं पाहू शकता तुम्ही, पारचे पप्पा गेले होते आज गावाला आणि त्यांनी येताना ना भरपूर असं आम्हाला खायला आणलं होतं. त्याच्यामध्येच हा पिझ्झा. आता पिझ्झा ना म्हणजे मला तर आवडत नाही, मी कधी आत्तापर्यंत खाल्ला पण नाही आणि म्हणजे ट्रायच केलं नव्हतं, पण ते मला बघताच आवडत नव्हतं. त्याच्यामुळे मी कधी त्यांना कोणाला आणा पण म्हणून सांगितलं नव्हतं, पण पार्थ खूप भूकत होता म्हणून त्याच्यासाठी आम्ही आणलं होतं. आणि तो मी थोडासा एक घास टेस्ट केला, पण मला तर काही नाही आवडला. परत पार्थनं खाल्लं वरचं, म्हणजे थोडेसे कॉर्नफ्लॉवर होते तेवढेच खाल्ले, आतमधलं काही त्यानं खाल्लं नाही. परत त्यांनी आणली होती ना आमच्यासाठी सगळ्यांसाठी पावभाजी आणि पार्थसाठी पिझ्झा आणला होता. आता पावभाजी त्यांचं म्हणजे ते आल्यानंतर लगेच जेवायला बसले, त्यांचं जेवण चालू होतं, मी त्यांना जेवायला वाढलं. त्यांना पण थोडीशी पावभाजी दिली टेस्ट करायला आणि परत मग मी नंतर शूट घेतलं. त्याच्यासोबत भरपूर असं सलाड पण आलं होतं, कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबू. मी पण मग त्यांचं जेवण झाल्यानंतर मी पण जेवण केलं. पावभाजी तर पाहू शकतात, दिसायला तर छान दिसत होती, पण टेस्टला पण खूप सुंदर होती. मग काय मस्तपैकी म्हणजे जेवणच करून घेतलं. संध्याकाळ झाली होती आणि परत त्यांनी येताना आणलं होतं ओव्हन. त्या ओव्हनची पण अनबॉक्सिंग करायची होती, त्याचा पण आम्ही ना छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. इथं पाहू शकतात त्यांनी म्हणजे लातूरवरून आणलं होतं हे ओव्हन आणि नंतर मी त्याची संध्याकाळ खूप उशीर झाला होता, 9 वाजले असतील तेव्हा अनबॉक्सिंग करत होते. इथं पाहू शकतात हे मायक्रोवेव्ह आम्हाला ना गिफ्टमध्ये भेटलेलं आहे आणि ते बरेच दिवस झालं आलं होतं, पण ते घरी आज आणले. इथं मी केलं उलटी सुलटी कशी पण, कारण उशीर झाला होता, खूप कंटाळा आला होता, तरी पण काढलं. आणि पाहू शकता आता व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्यानंतर याच्या पुढचे म्हणजे ह्याच्यामध्ये मी जे काही रेसिपी करेल ना ते पण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते. कसा वाटला माझा ओव्हन 10 लिटरचा आहे, OTG आहे. आणि थँक्स फॉर वॉचिंग.